नमस्कार मित्रांनो. तर आज आपण कन्स्ट्रक्शन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर पाहणार आहोत. अ थ्री फेज इंडक्शन मोटर हॅज टू मेन पार्ट्स. फर्स्ट स्टेटर अँड रोटर. म्हणजे थ्री फेज इंडक्शन मोटरच्या रचनेत स्टेटर व रोटर असे दोन भाग असतात. स्टेटर म्हणजे स्थिर भाग आणि रोटर म्हणजे फिरणारा भाग. The rotor is separated from the stator by a small air gap which ranges from 0.4 mm to 4 mm depending on the power of the motor. जहाँ एयर गॅप आहे तो 0.4 mm to 4 mm या रेंजमध्ये असतो आणि तो डिपेंड पॉवरच्या मोटरवर असतो. म्हणजे मोटरला किती पॉवर लागणार त्यावर तो डिपेंड असतो की किती एअर गॅप ठेवायचा. स्टेटर. It consists of a steel frame which encloses a hollow cylindrical core made up of thin laminations of silicon steel to reduce hysteresis and eddy current losses. स्टेटर हा योकमध्ये बसवलेला असतो आणि हा स्टेटर हा सिलिकॉन स्टीलच्या पातळ पातळ स्टॅम्पिंगपासून लॅमिनेट करून तयार केलेला असतो. म्हणजे नंबर ऑफ इव्हनली space slots are provided on the inner periphery of the laminations. The insulated conductors are separated in the stator slots and are suitably connected to form a balanced three-phase star or delta connected circuit. स्टेटर मध्ये वाइंडिंग बसवण्यासाठी स्लॉट्स असतात. हे स्लॉट्स क्लोज टाईप, ओपन टाईप आणि सेमी क्लोज टाईप पैकी एका प्रकारचे असतात. त्या स्लॉट्समध्ये थ्री फेज वाइंडिंग करून वाइंडिंगचे टोके योकवरील टर्मिनल बॉक्समध्ये आणलेले असतात. ते आपण आकृतीमध्ये बघणार आहोत. द थ्री फेज स्टेटर वाइंडिंग इज वाउंड फॉर अ डेफिनेट नंबर ऑफ पोल ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द स्पीड. म्हणजे आपल्याला किती स्पीड पाहिजे त्यानुसार आपण पोल डिझाईन करत असतो. ग्रेटर द नंबर ऑफ पोल्स लेसर इज द स्पीड ऑफ द मोटर अँड व्हाईस वर्सा. म्हणजे पोल जर जास्त असतील तर मोटरचा स्पीड हा कमी असतो आणि पोल जर कमी असतील तर मोटरचा स्पीड हा जास्त असतो. वेन थ्री फेज सप्लाय इज गिवन टू द स्टेटर वाइंडिंग अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड इज प्रोड्यूस्ड. दिस रोटेटिंग फील्ड इंड्युसेस करंट्स इन द रोटर बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे आपण जेव्हा थ्री फेज सप्लाय देतो स्टेटर वाइंडिंगला तेव्हा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ऑफ कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड इज प्रोड्यूस्ड. म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं ते कॉन्स्टंट मॅग्नेट्यूडचं असतं आणि दिस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्युसेस करंट आणि हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असतं ते करंट इंड्यूस करतं रोटरमध्ये बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार. हे आहे स्टेटर वाइंडिंग. तर स्टेटरची असेंब्ली काय काय असते तर त्याच्यामध्ये थ्री फेज वाइंडिंग असतात. ते आपल्याला दाखवलेलं आहेत की ह्या थ्री फेज वाइंडिंग कुठे आहेत. त्या लॅमिनेटेड स्टील कोर असतं ते पण दाखवलेलं आहे आणि योक किंवा फ्रेम ह्याला म्हणतात योक किंवा फ्रेम आणि हा टर्मिनल बॉक्स असतो. हे झालं स्टेटरचं कन्स्ट्रक्शन. रोटर. The rotor mounted on a shaft is a hollow laminated core having slots on its outer periphery. The winding placed in these slots called rotor winding may be one of the following two types: squirrel cage type and wound type. हे रोटर हे दोन टाईपचे असतात, स्क्वेरल केज टाईप अँड वाउंड टाईप. तर पहिला आहे स्क्वेरल केज रोटर. इट कन्सिस्ट ऑफ लॅमिनेटेड सिलेंड्रिकल कोर हॅव्हिंग पॅरलल स्लॉट्स ऑन इट्स आउटर पेरिफेरी. वन कॉपर or aluminum bar is placed in each slots. All these bars are joined at each end by metal rings called end rings. म्हणजे एका शॉफ्टवर रोटरसुद्धा सिलिकॉन स्टीलच्या पातळ पातळ स्टॅम्पिंगपासून लॅमिनेटेड तयार केलेला असतो. त्यावर क्लोज टाईपचे तिरपे स्लॉट्स असतात. त्या स्लॉट्समध्ये ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे जाड जाड कंडक्टर्स बसवून ते सर्व कंडक्टर्स दोन्ही टोकांकडे ॲल्युमिनियम रिंगने शॉर्ट सर्किटेड केलेले असतात. शॉर्ट केलेल्या रिंगला एंडरिंग असे म्हणतात. अशा प्रकारे शॉर्ट केलेल्या रोटरला स्क्वेरल केज रोटर असे म्हणतात. दिस फॉर्म अ सेपरेटली शॉर्ट सर्किटेड वाइंडिंग विच इज
indestructible. The entire construction, bars and end rings, resembles a squirrel cage and hence the name squirrel cage rotor. The rotor is not connected electrically to the supply but has current induced in it by transformer action from the stator. Those induction motors which employ squirrel cage rotor are called squirrel cage induction motor. म्हणजे ज्या मोटरमध्ये स्क्वेरल केज रोटर असतो त्याला स्क्वेरल केज इंडक्शन मोटर असे म्हणतात. मोस्ट ऑफ 3-phase इंडक्शन मोटर्स आर स्क्वेरल केज रोटर as it has a remarkably simple and robust construction enabling it to operate in the most advanced circumstances. स्क्विरल केज रोटरचा उपयोग केवळ स्क्विरल केज इंडक्शन मोटरीमध्येच केला जातो आणि जिथे रबस्ट म्हणजे वर्क असते तिथे स्क्विरल केज इंडक्शन मोटर वापरली जाते. म्हणजे एकदम रफ टफ काम करायचं असेल. However, it suffers from the disadvantages of low starting torque. ह्याला लो स्टार्टिंग टॉर्क असतो. It is because the rotor bars are permanently short circuited and it is not possible to add any external resistance to the rotor circuit to have a large starting torque. आणि याच्यामध्ये आपण कुठलाही एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करून तर रोटरचं सर्किट आपण लार्ज स्टार्टिंग टॉर्क करू शकत नाही. हा आहे स्क्विरल केज रोटर. ह्या आहेत एंड रिंग्स आणि कॉपर बार्स हे इथे दाखवलेले आहेत आयर्न रोटर. ॲक्च्युली हा रोटर बार दाखवलेला आहे आपल्याला इथे. या एंड रिंग्स दाखवलेल्या आहेत कशा शॉर्ट केलेल्या आहेत त्या. लॅमिनेटेड स्टील कोर दाखवलेला आहे. एंड रिंग्स ह्या आणि ह्या दोन एंड रिंग्स आहेत आणि हा शाफ्ट आहे. एंड रिंग या अशा आपण शॉर्ट करू शकतो. रोटर बार्स आहेत आणि ह्या एंड रिंग्स या फिगरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण डबल स्क्विरल केज रोटर पाहणार आहोत. ही आहे डबल स्क्विरल केज रोटरचा आडवा कप. ह्याच्यामध्ये आउटर केज वाइंडिंग आहे ही आणि शॉफ्ट दाखवलेला हा आणि इन्नर केज वाइंडिंग दाखवलेलं आहे. इन्नर केज वाइंडिंग ही कमी रेजिस्टन्स बार कंडक्टर असतात आणि आउटर केज वाइंडिंगला जास्त रेजिस्टन्सचे बार कंडक्टर्स असतात. म्हणजे या प्रकारच्या रोटरमधील स्लॉट्समध्ये दोन प्रकारच्या स्क्विरल केज वाइंडिंग असतात. एक आतील केज वाइंडिंग व दुसरी बाहेरील केज वाइंडिंग. स्लॉटच्या तळाशी आतील केज वाइंडिंग जास्त जाडीचे ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे कंडक्टर्स बसवून स्वतंत्र एंड्रिंगच्या सहाय्याने शॉर्ट केलेले असतात. म्हणजे जास्त जाडीचे ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे कंडक्टर्स बसवून त्या एंड्रिंगने शॉर्ट केलेले असतात. त्यामुळे या केज वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी असतो. केज वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा कमी असतो. स्लॉटच्या वरच्या बाजूला म्हणजे इनर केज वाइंडिंगच्या वर ब्रासचे कुठले ब्रासचे म्हणजे पितळेचे बारीक बारीक कंडक्टर्स बसवून स्वतंत्र एंड्रिंगच्या सहाय्याने शॉर्ट केलेले असतात. म्हणजे स्वतंत्र म्हणून या वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त असतो. काय असतो रेजिस्टन्स जास्त. या प्रकारच्या रोटरचा उपयोग केवळ डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्येच केला जातो. आता वाउंड रोटर. इट कन्सिस्ट ऑफ लॅमिनेटेड सिलेंड्रिकल कोर and carries a 3-phase winding similar to the one on the stator. फिगरमध्ये आपल्याला दाखवलेलंच आहे वाउंड रोटर. The rotor winding is uniformly distributed in the slots and is usually star connected. काय कनेक्टेड असतात स्टार कनेक्टेड केलेले असतात. The open ends of the rotor winding are brought out and joined to 3 insulated slip rings mounted on the rotor shaft with one brush resting on each slip ring. The 3 brushes are connected to a 3-phase star connected rheostat as shown in the figure. हे आपल्याला फिगरमध्ये दाखवलेलंच आहे. या स्टार कनेक्ट केलेल्या आहेत. या स्लिप रिंग्स आहेत आणि हा rheostat बसवलेला आहे. At starting the external resistances are included in the rotor circuit to give a large starting torque. त्याच्यामध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्सेस इन्क्लूड केलेले आहेत रोटरमध्ये. कशाला तर लार्ज स्टार्टिंग टॉर्कसाठी. धीज रेजिस्टन्सेस आर ग्रॅज्युअली रिड्युसेस टू 0 ॲज द मोटर रन्स अप स्पीड. म्हणजे जशी मोटर स्पीड घ्यायला चालू करेल तसे रेजिस्टन्सेस आपण कमी कमी करतो म्हणजे 0 करतो. म्हणजे ॲक्च्युली इलिमिनेट करून टाकतो. म्हणजे वाउंड रोटर
हा या प्रकारच्या रोटरसाठी पोकळ सॉफ्टवेअर रोटरची उभारणी केलेली असते. यावर सेमी क्लोज टाईप अथवा ओपन टाईप स्लॉट्स असतात. त्या स्लॉट्समध्ये एनेबल्ड इन्सुलेटेड कॉपरची 3 फेज वाइंडिंग केलेली असते. स्टेटर वाइंडिंगमध्ये जेवढ्या पोलची वाइंडिंग केलेली असते तेवढ्या पोलची वाइंडिंग रोटरमध्ये केलेली असते. म्हणजे स्टेटरमध्ये जेवढ्या पोलची वाइंडिंग आहे तेवढीच रोटरमध्येही पोलची वाइंडिंग केलेली असते. ही रोटर वाइंडिंग नेहमी स्टारमध्येच जोडलेली असते. रोटर वाइंडिंग नेहमी ही स्टारमध्ये जोडलेली असते. आणि रोटर ज्या सॉफ्टवेअर बसवलेला असतो त्या सॉफ्टवेअर 3 स्लिप रिंग बसवलेल्या असतात. त्या स्लिप रिंगला रोटर वाइंडिंगची जोडणी केलेली असते. बाहेरून स्टार जोडणी केलेले 3 व्हेरिएबल रजिस्टर ब्रशेस मार्फत स्लिप रिंगला जोडण्यासाठी व्यवस्था केलेली असते. स्टार जोडणी केलेल्या रेजिस्टन्स मार्फत रोटर वाइंडिंग शॉर्ट करता येते. या प्रकारच्या रोटरचा उपयोग फक्त स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्येच केला जातो. हे आपण ह्या फिगरमध्ये बघितलेलंच आहे. ही झाली रोटर वाइंडिंग. ह्या झाल्या 3 स्लिप रिंग्स 1 2 3. हा झाले तीत व स्लॉट्स. हे आहेत तीत किंवा स्लॉट्स. आणि हा झाला शॉफ्ट. हे आहे वाउंड रोटरची डायग्राम. द एक्सटर्नल रेजिस्टन्सेस आर यूज्ड ड्युरिंग स्टार्टिंग पिरियड ओनली. म्हणजे आपण जे एक्सटर्नल रेजिस्टन्स लावलेलं आहे ते आपण फक्त स्टार्टिंगच्या वेळेलाच लावतो. वेन द मोटर अटेन्स नॉर्मल स्पीड, म्हणजे जेव्हा मोटर नॉर्मल स्पीडला म्हणजे ते ॲक्च्युअल स्पीडला येते तेव्हा 3 ब्रशेस आर शॉर्ट सर्किटेड. म्हणजे 3 ब्रशेस असतात ते शॉर्ट सर्किटेड होतात. सो दॅट द वाउंड रोटर रन्स लाईक अ स्क्विरल केज रोटर. त्यामुळे वाउंड रोटर फिरू लागतो स्क्विरल केज रोटरसारखा. अशा प्रकारे आपण वाउंड रोटर आणि स्क्विरल केज रोटर यांचं कन्स्ट्रक्शनसुद्धा बघितलेलं आहे. धन्यवाद.